फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण नागलीचे पळी पापड बनवले. तुम्ही बघू शकता, तेलात टाकल्यावर दुप्पट तिप्पट फुलणारा किंवा चारपट फुलणारा असा आपला पापड तयार झालेला आहे. तर पळी पापड कसे बनवायचे, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, किती वेळ पीठ शिजवायचं किंवा मसाल्याचं प्रमाण कसं घ्यायचं, या सगळ्या बारीक निरीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 1 किलो नागली घेतलेली आहे. ही नागली आपल्याला कमीत कमी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवायची. जोपर्यंत त्याच्यावरची घाण निघत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर. आणि स्वच्छ धुतल्यानंतर मग ती रोळून आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा उपसून घ्यायची. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात उपसून घ्यायची रोळून. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, बुडाला खडे राहतात त्याच्यामध्ये. तर ते खडे आपल्याला निघाले पाहिजे. सफेद खडे असतात त्याच्यामध्ये, ते दिसत नाही, बऱ्याच वेळेस आपल्याला दिसत नाही. मग त्याच्याने काय होतं, वरून जशी रोळून अशी मी आता व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ती रोळायची आहे आणि परत दुसऱ्या भांड्यात टाकायची. तर ही प्रोसिजर आपल्याला कमीत कमी 3 वेळेस करायची. ही अशा पद्धतीने मी आता व्हिडिओ दाखवली ना, या पद्धतीने अशी रोळून आपल्याला ही प्रोसिजर 3 वेळेस करायची कमीत कमी. आणि नंतर मग आपल्याला ही नागली स्वच्छ पाण्यात घेऊन भिजत ठेवायची. तर कमीत कमी 2 दिवस आपल्याला भिजत ठेवायची. आता हे बघू शकता, अशा पद्धतीने शेवटी अशी रोळायची, म्हणजे खाली ते बुडाला बरोबर त्याच्यात खडे राहतात. हे बघा, बघू शकता ना किती खडे त्याच्यामध्ये, बारीक दिसत नाही, सफेद खडे त्याच्यामध्ये. तर ही आपण झाकून ठेवू आणि 2 दिवस चांगली भिजू देऊ. मग आता तिसऱ्या दिवशी आपल्याला ही नागली उपसून घ्यायची. आता 3रा दिवस झालेला आहे. बघू शकता पाणी एकदम नितळे छान. मग आता एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे, खाली गाळणी घ्यायची त्याच्यासोबत. आता तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असाल तर टोपली वगैरे तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने ती पण उपसताना रोळूनच अशी काढून घ्यायची कॉटनच्या कपड्यामध्ये, किंवा साडी घेतली तरी चालेल. आता जास्त प्रमाणात जर करणार असेल तुम्ही तर साडी घेऊ शकता उपसायला. मग आता ही उपसून झालेली आहे. मग ही काय करायची, निथरू द्यायची चांगली. आपल्याला बांधायची नाही आहे किंवा मोडही आणायचे नाही आहे आपल्याला या नागलीला. कारण मोड आणले तर बऱ्याच वेळेस पीठ कमी पडतं. कारण बऱ्याच बायका मला व्हिडिओमध्ये विचारता का मोड नाही आणत का ताई, तर मोड आणायचे नाही. आता ही चांगली निथरू द्यायची आहे आणि नंतर मग सावलीत किंवा उन्हात आपल्याला वाळत घालायची आहे. आणि सारखा तिला हात फिरवत राहायचा आहे. आणि मग नंतर दाताखाली चावून बघायची आहे. एकदा ना तर टच असा आवाज झाला म्हणजे आपली नागली वाळली. आणि नंतर मग ती दळून आणायची, गिरणीतून जाडसर दळून आणायची. आणि नंतर मग साडीचा कपडा असा पातेल्याला बांधून किंवा घमिल्याला बांधून आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे कपड्याने. आता बघू शकता, साडीने जर गाळले नाही तुम्ही तर व्यवस्थित असं पीठ गळतं, म्हणजे जास्त कोंडाही निघत नाही किंवा पीठही आपलं वाया जात नाही. आता बघू शकता असा हा कोंडा निघतोय. आता ही प्रोसिजर सगळी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली, पण पुन्हा इथे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते का पीठ तसं तयार करायचं ते. तर हे पीठ तयार करायची प्रोसिजर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता अशा पद्धतीने आपलं हे 1 किलोचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं या चक्कीवाल्याने इथे मी बाहेरून दळून आणलेलं आहे, तर थोडंसं ते घासून दळलेलं आहे, म्हणजे बारीक दळलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते 800 ग्रॅम पीठ पडलेले आहे. जर थोडंसं जाडसर दळलं तर कमीत कमी 500 ते 600 ग्रॅम पीठ पडतं. आता या हिशोबाने आपण 2 चमचे मसाला घेतलेला आहे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे तीळ घेतलेले आहे आपण. म्हणजे पोह्यांच्या चमच्याने घेतलेले आहे आपण मोजून. आणि जो आपण फुल सोडा घेतलेला आहे तो 4 चमचे घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे. जर तुमचा नवा असेल तर 4 चमचे घ्या, जुना असेल तर 5 चमचे घ्या. आणि मीठ घेतलेलं 1 चमचा. कारण सोडा जो असतो किंवा जो पापड खार वापरणार आहे तुम्ही, तो ऑलरेडी खारा असतो, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं. मग 1च चमचा घेतलेलं आहे. मग आता बडीशेप, जिरे, ओवा हे आपल्याला अगोदर मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घ्यायची. आता या पद्धतीने मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घेऊ आपण हे बडीशेप, जिरे, ओवा. आणि आपल्याला चांगले असे बारीक दळून घ्यायचे, आपल्याला त्याची पावडर तयार करायची. कारण म्हणजे पावडर टाकेल ना त्याच्याने आपल्याला चव छान येईल मसाल्याची. मग आता ही दळून झालेली. मग आता आपण याच्यात काढून घेऊ, सगळी अशी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची. आणि नंतर मग जे पीठ घेतलेलं आहे, आता हे जे आपण पीठ कपड्याने गाळून घेतलेलं आहे, साडीच्या कपड्याने ते पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात हा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये हे आधनात टाकायला लावलेले, गरम पाण्यात टाकायला लावलं होतं. पण मग हे काय होतं, आता तुमच्याकडे किती प्रमाणात मोठं भांडं आहे हे पीठ शिजवायला. कारण पळी पापड जर करायचे म्हटले ना तर मग त्याला भांडं मोठं लागतं आणि ते शिजवायला पण तेवढं भांडं तुमच्याकडे पाहिजे. तर मग या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे. तर आता याच्यात आपण हे मसाला अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे प्रमाण तुमचं चुकणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही. तर व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. मग आता हे मी 1 वाटीच्या पिठाचं मी हे बनवणार आहे. आता हे 1 वाटी पिठाच्या प्रमाणात बनवणार आहे. मग यासाठी आपल्याला 1 वाटी पिठाला
5 वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला. तर मी कढईमध्ये अगोदर 2 वाट्या पाणी टाकून घेणार आहे याच्यात. तर मग आता 1 तांब्याभर पाणी बसतं आहे माझं त्या वाटीत. मग तांब्यानेच आपण पाणी ओतून घेऊ. तर 2 वाट्या पाणी आपल्याला याच्यात लागणार आहे. मग 2 वाट्या पाणी ओतून घ्यायचं आहे आणि 2 वाट्या पाणी आपल्याला एक्स्ट्रा दुसऱ्या पातेल्यात आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आणि 1 वाटी जे पाणी राहील तर ते पाणी आपल्याला पीठ मिक्स करायला वापरणार आहोत. आता मोठं भांडं घेतलेलं आहे मी, हे पातेलं. याच्यात आपण 1 वाटी पीठ मोजून घ्यायचं आहे अगोदर. या पद्धतीने मोजून घ्यायचे. कमीत कमी 5 वाट्या आपल्याला पळी पापड करायचे म्हटलं तर कमीत कमी 5 पट पाणी लागतं. कोणत्याही भांड्याने तुम्ही पीठ घ्या, पण त्याच्या हिशोबात 5 पट आपल्याला पाणी घ्यायचे. आता एक पट आपल्याला इथं मिक्स करायला लावायचं आहे, 2 पट पाणी आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि 2 पट पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने गुठळीने होता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा वेळेस आपण नागलीच्या पापडाचं पीठ घेरतो किंवा शिजवतो तर बऱ्याच बायकांच्या गुठळ्या तयार होतात. मग या गुठळ्या तयार होऊ नये म्हणून आपण अगोदर थंड पाण्यातच हे 1 वाटीभर पाण्यातच, म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजलं आहे ना त्याच भांड्याने पाणी घेऊन तेवढ्या पाण्यात आपल्याला हे पीठ चांगलं पातळ असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात गठुळी राहायला नको अशा हिशोबाने पातळसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. चांगलं एकदम असं मोकळं करून घ्यायचं आहे. ते चांगलं व्यवस्थित असं पातळ भिजवायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे करून, आता बघू शकता तुम्ही किती पातळ भिजवलेलं आहे मी, की हातात येतही नाही अशा पद्धतीने आपण हे एकदम पातळ भिजवलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला गठुळीने होता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेवढ्या पाण्यातच आपल्याला ते, जेवढं पाणी जास्त लागू असो नाही तर कमी असो, 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी अशा हिशोबाने घ्यायचं आहे. मग आता हे आपलं 2 वाट्या पाणी आपण ठेवलेलं आहे ते कोमट झालेलं आहे, जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे त्याला. आणि त्यावेळेसच आपल्याला हे पीठ मिक्स करायला घ्यायचे आहे. त्याच्यात तुम्ही जर चांगलं उकळू दिलं खळखळ ते पाणी आणि मग ते पीठ ओतलं तर तुमच्या लगेच गठुळ्या तयार होतील. मग त्याच्याने काय करायचं, आता ही जर तुम्ही प्रोसिजर गॅसवर करताय घरातल्या गॅसवर तर मग त्याला वेळ लागतो शिजायला. मग त्याच्याने काय करायचं, हे आपण कोमट पाणी आहे ना तेच घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे आणि सतत हलवायचे, पळीने किंवा चमच्याने हलवायचे. आता हे थोडंसं असं मिक्स झालं आहे. मग नंतर काय करायचं आहे, थोडंसं आता थोड्याशा बारीक थोड्याशा गठुळ्या होतातच, ते त्याच्यात सामान्य ही गोष्ट. पण मग त्याला काय करायचं आहे, त्या गठुळ्या जर मोडायच्या म्हटल्या आपल्याला तर चमच्याने असं थोडंसं खाली दाबून दाबून किंवा मिक्स करून, नाही तर तुमच्याकडे जर व्हिस्कर असेल ते मिक्स करायचं तर त्याच्याने पण करू शकता. नाही तर मग छोटासा घोट्या भेटतो बाजारात लाकडी, किंवा लाटणं असतं आपल्याकडे, त्या लाटण्याने व्यवस्थित असं मिक्स करा म्हणजे त्याच्यात गठुळी तयार होत नाही. आणि व्यवस्थित आता या झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही. पण तरी मी त्याला काय करणार आहे, ते पुढे प्रोसेस म्हणून लाकडी घोट्या आहे माझ्याकडे छोटा, मग त्याच्याने मी हे पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स करणार आहे म्हणजे त्याच्यात गठुळी होणार नाही. आता हे पीठ बघू शकता तुम्ही, आपण 2 वाट्या पाणी आणि परत प्लस 1 वाटी पिठात मिक्स केलेलं, 3 वाट्यामध्ये सुद्धा आपलं हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. आता हे गोट्याने मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यात गठुळी राहणार नाही. म्हणजे गठुळ्या फोडल्या जातात लगेचच, आणि कच्ची खिशी राहिली ना म्हणजे मग पटकन फुटतात. जर तुमचं जर पीठ चांगलं शिजलं गेलं लगेचच, जास्त गरम पाणी घेतलं असताना मग ती गठुळी फुटत नाही. ही गोष्ट कधी लक्षात ठेवायची. मग आता हे चांगलं गोट्याने मी मिक्स करून घेणार आहे. पुन्हा आपण जे साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे 2 वाट्या, मग ते थोडं थोडं करून आपण त्याच्यात मिक्स करायचं आहे. पुन्हा या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे. तर हे बघू शकता असं खालीवर करून पुन्हा ते थोडं थोडं पाणी असं मिक्स करत राहायचं आहे आणि चांगलं आपलं हे पीठ शिजू द्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच कमीत कमी आपल्याला हे पीठ जवळजवळ 15 ते 20 मिनटं शिजवायचं. ही प्रोसेस आहे. जेवढं तुमचं पीठ शिजेल तेवढे तुमचे पापडही छान येतील आणि मेन म्हणजे काय होणार आहे, तुमचा पापड चिरणार नाही. तुम्ही ओतला ना तो चिरणार आहे आणि व्यवस्थित असा पापड तयार होईल. कारण बऱ्याचशांचं काय होतं, जर पीठ कच्चं राहिलं तर मग पापड चिरतात. आणि जर जास्तही प्रमाणात तुमचं पीठ, आता जर माझं हे बारीक दळलेलं आहे तर बारीक दळलं म्हणजे थोडेसे हे पापड आपले काळपट येणार आहे. पण तुम्ही जर जाडसर दळून आणलं ना चक्कीवाल्याकडून, जास्त घासून दळायचं नाही आहे, तर मग त्यांचे पापड एकदम लालसर येतील आणि व्यवस्थित येतील असे. आता हे बघू शकता असं मस्त आपलं हे पीठ तयार झालं, एकदम स्मूथ आणि एकदम छान, अशी गठोळी नाहीत काही नाही आणि असं तयार झालं आहे. मग मधून मधून जसं जसं आपलं हे पीठ घट्ट होतं आहे ना, ते आपण तेवढं पाणी, जेवढं 5 वाट्या पाण्याचं प्रमाण आहे आपलं, तेवढं पाणी त्याच्यात वापरूनच टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. कमीत कमी 20 मिनटं कमी गॅसवर, फुल गॅस ठेवायचं नाही तर कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. याला घाई अजिबात करायची नाही आहे. तर जेवढं हळूहळू तुम्ही
पाणी आपण ॲड करायचं. आता सगळं पाणी आपलं याच्यात ॲड करून झालेलं आहे. 2 वाट्या पूर्ण आता म्हणजे ज्या आपण एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं पाणी तर ते झालेलं आहे, सगळं मिक्स करून झालेलं आहे. मग हळूहळू आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं हे पीठ आपलं 20 मिनटं शिजू देणार आहे. आता बघू शकता चांगलं असं त्याच्यात अजिबात गठुळी दिसत नाही आणि मिश्रणही यातलं छान झालेलं, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. पळी पापड ओतता येईल अशाच पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर बघू शकता इतकं छान असं पीठ तयार झालेलं आहे. मग नंतर तुम्हाला हे पीठ आहे ना वाफवायची गरज नाही का काही नाही. 20 मिनटं शिजलं का भरपूर झालं. कारण ज्यावेळेस आपण लाटण्याचे पापड करतो हाताने लाटायचे तर मग त्याला 20 मिनटं शिजवल्यानंतर पुन्हा आपण त्याला 10 मिनटं वाफ येऊ देतो. तर इथं तशी प्रोसेस काहीही करायची नाही आहे आपल्याला. हे डायरेक्ट आपण शिजवलेले पळी पापड करायचे म्हटलं म्हणजे तर मग याला डायरेक्ट आपण फक्त 20 मिनटं शिजवायचं आहे. नंतर वाफवायची वगैरे काही गरज नाही. झाकणही अजिबात ठेवायचं नाही त्याच्यावर. कारण झाकण जर ठेवलं तर मग त्याला अशी पापडी येते वरती आणि पुन्हा मग तुमच्या त्या पापडांमध्ये गठुळी तयार होईल. आता बघू शकता असं पिठल्यासारखं त्याला बुडबुडे वर येत आहे आणि आपलं हे पीठ तयार झाले. त्याचा रंगही बदललेला आहे, चांगला असा लालसर रंग आलेला आहे त्याला. बघू शकता मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता मग आपल्याला हे शिजून झालेलं आहे. आता आपण याचा गॅस बंद करू. 20 मिनटं झालेले आहे त्याला आणि मग नंतर एक प्लास्टिकचा पेपर आथरून घ्यायचा आहे गच्चीवर म्हणा किंवा तुमच्याकडे जिथं सोय असेल तिथं. आणि तो प्लास्टिकचा पेपर अगोदर धुवून कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि मग त्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे. आणि मग नंतर गरम गरमच थोडंसं हे पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने पळीने ओतायचं आहे ना असं पसरवून घ्यायचं आहे पळीनेच. तर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाही. आता मे महिन्याचा उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे पापड हे पटकन वाळतात. तर सकाळी सकाळी उन्हाच्या अगोदर तुम्ही जर हे टाकून दिले ना संध्याकाळपर्यंत आरामात तुमचे पापड उलटे करण्यासारखे असे इतके वाळून जातात. मग संध्याकाळी पुन्हा ते उलटे करून पुन्हा ते दुसऱ्या दिवशी चांगले उन्हात वाळून घ्या. 2 दिवस लागतात हे पापड वाळवायला पळी पापड असल्यामुळे. जर तुम्ही नागलीचे पापड केले हाताने लाटलेले तर मग ते 1 दिवसात वाळतात, पण पळी पापड म्हटले तर त्याला 2 दिवस लागतात. तर अशा पद्धतीने हे सगळे पापड मी असे टाकून घेतलेले पळी पापड. तर बघू शकता इतके छान असे मस्त आपल्याला ज्या पाहिजे त्या आकारात तुम्ही हे पापड बनवू शकता आणि एकदम छान असा आपला हा पापड तयार होतो. तर अशा पद्धतीने सगळे पापड मी बनवलेले. तर जवळ बघू शकता इतके पापड आपले हे तयार झाले. 1 वाटी मोठ्या वाटीमध्ये बनवलेले होते 1 वाटी पिठात. तर मस्त असे आपले पापड तयार झाले. तर 32-33 पापड तयार झालेले आहे आपले. तर मस्त असे वाळल्यानंतर बघू शकता असे प्लास्टिकने आल्हाद निघता येते. तेल बिल लावायची गरज नाही. थोडेसे काही काही ओले राहिलेले तर मी संध्याकाळी लगेच उलटे करायला आलेली होती. मग थोडेसे ओले राहिलेले तर ते मग उलटे करून ठेवते मी. आता हे असे उलटे करून 2 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळू द्यायचे. तर मस्त आपले हे वाळल्यानंतर हे अशा पद्धतीने आपले हे पापड तयार झाले. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कारण सबस्क्राईब करायलाही पैसे लागत नाही आणि लाईक करायलाही पैसे लागत नाही. तर आता हे पळी पापड नक्की बनवून बघा. आता एका ताईंनी मला कमेंट केलं होतं का ताई मला पळी पापड दाखवा, म्हणून ही रेसिपी खास त्या ताईंसाठी टाकलेली मी. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मस्त असा आपला हा 4 पट 5 पट फुलणारा असा हा नागलीचा पापड आपला तयार झालेला आहे. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.